तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेल. चल असं चल. कुठं चल फिराय नंतर. हा, फिरायला. तर किती? मित्रांनो, आज म्हणजे आज नाही काय, 1-2-3 दिवसानं आमच्या राजचा बर्थडे आहे. तर त्याला आम्ही गिफ्ट आणलंय. काय असेल गिफ्ट कमेंट करून नक्की अगोदर सांगा. व्हिडिओ पूर्ण बघायच्या अगोदर कमेंट करून सांगा. गिफ्ट असं आहे की ती असं मला वर्ष झालं म्हणत होता, पप्पा मला हे घ्यायचं आहे, पप्पा मला हे घ्यायचं आहे. आणि फायनली मी त्याला आज आणून ठेवलं आहे. भावाच्या घरी आहे, त्याला दावलं नाही. मग त्याची इच्छा होती की आपल्याला ही पाहिजे. मला असं वाटलं बाबा चला, आपल्या लहानपणी अशा म्हणजे असल्या काही गाड्या, म्हणजे काही गाड्या सोडा, काही असल्या वस्तू नव्हत्या. खरं तुम्ही लहानपणी काय काय खेळा हो? आमच्या लहानपणी तसली 3 सायकल, तसली 3 चाकाची, भेटली होती का तिथं? परत लाकडी बैलगाड्या ती तर भेटली होती का? नव्हती भेटली. मला तर तसलं काय नाही भेटलं. आमच्या घरची तर परिस्थिती लई बेकार होती. म्हणूनच मी त्यासाठी वस्तू आणली. कारण आपलं लहानपण कसं गेलंय तसं आपल्या मुलाचं जाऊ नये अशी माझी इच्छा होती. त्याच्यामुळं मी त्याला आणली ती वस्तू. त्याला एवढी आवडेल का नाही तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये ती अजून पण त्याला आम्ही माहिती होत दिली नाही. त्याला असं वाटतं आम्ही आणलीच नाही. आणि ती आहे का पप्पा कधी आणणार रोजच आम्हाला? रडतंय, पप्पा मला आणायचं आहे ती, आणायचं आहे ती. मी त्याला रोजच म्हणतोय आणू रे बाळा, आणू रे बाळा. मग आता त्याला असं बघितल्यावर एवढी खुशी होईल. ती असं ॲक्शन करून दाखवते आता नाही तर, पण ती असं ह्यांना म्हणते की पप्पा तुम्ही गाडी आणायची आणि मी असं डोळं झाकणार आणि मला अशी दावायची. मी असं करणार, वाव किती पप्पा ओके, आय लव्ह यू पप्पा, अशी त्याची ॲक्शन आहे. आम्ही स्वतः तर काही सांगत ना, ती खरंच असं करते. तुम्हाला आम्ही पुढच्या म्हणजे त्या गिफ्ट दाखवताना ही सगळं करणार आहोत. आणि ती स्वतः करते. आम्ही काय त्याला सांगायची गरजच नाही. तसं लय हुशार आहे ती, पण जरा हट्टी आहे. बघा तुम्हाला हट्टी बी म्हणजे दिसेल. तुम्ही केलंय त्याला हट्टी. शेवटी लाड आहे बापाचा. बापाचा एवढा पण असतंय प्रमाणात. खरं तर माझ्याकडे ती वस्तू आणाय पैसेच आहे नव्हतं. मी असं लोकांकडून उसणं घेऊन ती वस्तू आणली. आणि अजून त्यातून घरच्यांनी मला शिव्या दिल्या. म्हणजे वडिलांना वाटलं की बाबा त्या वस्तू दुसरं काय ते करावं. त्यांचं पण एक आरती बरोबरच होतं. आता ती त्याच्या ह्याच्यामध्ये 2-2.5 ग्रॅम सोनं आलं असतं माझ्या अंदाज. 2 ग्रॅम तर आलं असतं, पण मला माझ्या पोराचा आनंद बघायचा होता. त्याच्या आनंदासाठी काय बी करायचं. पण ती राज 1 वर्षाच होतं ना, त्यावेळेस त्यांची पण इच्छा होती की त्याला गाडी घ्यायची. पण त्यावेळेस आम्ही घेऊ दिली नाही. त्यावेळेस ती स्वतः म्हणली होती गाडी घ्यायची. मग असं आम्हाला वाटलं तेव्हा पण त्यांची इच्छा होती. पण ती आता विचार केला असेल त्यांनी की बाबा त्या वस्तूचं काय होणार, परत खराबच होणार आहे, मग सोनं वगैरे घ्यावं असं त्यांचं म्हणणं होतं. पण जाऊ दे, मी काय ऐकलंच नाही. मी असं म्हणजे कुणाला सांगितलं नव्हतं. गेलो, आणली वस्तू आणि ठेवली. आता पोराचा म्हणजे आमच्या राजचा बड्डे आला आहे 2 दिवसांनी, त्याला ती वस्तू जाणार आहे. त्याची रिॲक्शन आणि ॲक्शन दोन्ही बी बघा. धूमधडाके बाजच आहे. तर मित्रांनो, नक्की बघा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये ती वस्तू काय आहे, ती गिफ्ट काय आहे. आणि नक्की कमेंट करा कशी वाटली, आमचं चुकीचं झालं का योग्य झालं, नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला सपोर्ट करा. धन्यवाद.